नांदेड़ म्युनिसिपल कॉरपोरेशन के जनरल बॉडी का आज एक अहम इजलास मुनक्किद हुआ। मेयर जयश्री पावड़े की सदारत में मुनक्किदा इस इजलास में 14 में से 13 एजेंडों को मंजूरी दे दी गई। नए मोंडे के मुकाम पर कमर्शियल कॉम्प्लेक्स की तामीर के मसले पर जमकर बहस होने की उम्मीद की जा रही थी, लेकिन ऐसा नहीं हुआ, बल्कि निहायत राजदारी के साथ इस करारदाद को इजलास में मंजूरी दे दी गई। मुख्तलिफ वार्डों के बुनियादी मसाइल पर कुछ कारपोरेटर्स मुश्तइल नजर आए। रुकने पार्लियामेंट प्रताप पाटिल चिकड़ीकर की जानिब से की गई मुखालफत की वजह से नांदेड़ म्युनिसिपल कॉरपोरेशन इंतजामिया को नायब वजीर आला देवेंद्र फडणवीस ने एक मकतूब रवाना करके जनता मार्केट और फुले मार्केट के कामों पर रोक लगा दी है। इस मामले में कांग्रेसी कारपोरेटरों ने जनरल बॉडी इजलास में शदीद नाराजगी जाहिर की और ये कहा कि कामों में अगर बदउनवानी की शिकायत है तो इसकी बारीकी से जांच की जानी चाहिए, न कि इन कामों को रोक दिया जाए। इस दौरान बीओटी का मसला साहब का मसला है ये बताकर इसे बगैर किसी गुफ्तगू के पास किया जा रहा है। इस पर कांग्रेस के एक कारपोरेटर ने ही अपने ही पार्टी कायदीन को तनकीद का निशाना बना दिया। शहर के मुख्तलिफ तरक्याती कामों पर भी रियासती हुकूमत की जानिब से रोक लगा दी गई है, जिस पर म्युनिसिपल कॉरपोरेशन के मेयर जयश्री पावड़े ने रियासती हुकूमत को तनकीद का निशाना बनाते हुए कहा कि यह हुकूमत कामों को रोक लगाने वाली हुकूमत बन गई है। वहीं अपोजिशन लीडर दीपक सिंह रावत ने बीओटी के मौजू पर बहस न करते हुए मंजूरी देने पर अपना शदीद एतराज जाहिर किया और वार्ड नंबर 11 के कारपोरेटर मसूद अहमद खान और सैयद शेर अली ने अपने इलाके में कचरा, गंदगी, नालियां और दीगर बुनियादी सहूलियात के साथ इलाके में खिंजीरों की बहुतात को लेकर आवाज उठाई, जिस पर म्युनिसिपल कमिश्नर ने खिंजीरों का मसला हल करने का यकीन दिलाया। कारपोरेटर मुंतजिबुद्दीन ने वार्ड नंबर 8 के ड्रेनेज लाइन और BSUP के तहत घरकुल योजना की नई आबादी इलाके में कामों को जल्द से जल्द मुकम्मल करने के बारे में बहस की। इस तरह उन्होंने कारपोरेशन इंतजामिया की तरफ से कुलीन मुशायरे के इनेकाद की भी मांग की और पुरजोर आवाज उठाई, जिसकी वजह से कारपोरेशन इंतजामिया ने कुलीन मुशायरे के इनेकाद का फैसला लेते हुए इसी महीने के आखिरी हफ्ते मुशायरे के इनेकाद का ऐलान किया। इस मौके पर म्युनिसिपल कमिश्नर डॉक्टर सुनील लाहाने, डिप्टी मेयर अब्दुल गफ्फार, मोहतमद अजीत पाल सिंह संधू व दीगर अफसरान मौजूद थे। सर्व 14 विषय होते, 13 विषय पास करण्यात आले, एक विषय कॅन्सल करण्यात आला आणि एकूणच सर्व नगरसेवकांनी अतिशय पोटतिडकीने जे समस्या आहेत त्यांच्या वॉर्डमधल्या त्या प्रश्न उपस्थित केले आणि खास करून एक लाईटचं कचऱ्याचा प्रश्न नेहमी हे करतो उपस्थित होतो, पण पहिल्यापेक्षा काही प्रमाणात त्या समस्यांचं निराकरण झालं आहे। पण बाकी जे आहेत त्याचं लवकरच आम्ही एक मीटिंगला सोमवारी किंवा मंगळवारी घेऊन त्या समस्या सोडवण्यासाठी एक मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहोत। बीओटीचा एक विषय होता, तो विषय पास झाला। बीओटीचा विषय पास झाला, पण सर्व सन्माननीय सदस्यांचा हेतू लक्षात घेऊन की त्यावर पुढच्या जीबीला पण तो प्रश्न उपस्थित होऊन सर्वांच्या निदर्शनात येऊनच तो मान्य करण्यात येईल। जसं की त्यांनी म्हणजे काही जणांनी आक्रमक भूमिका घेतली, पण तेवढा काही तो विषय नव्हता। मला असं वाटते की पुढच्या जीबीमध्ये त्याचं पुन्हा एकदा सगळं रिवाईज होऊन सगळ्यांच्या समोर ठेवण्यात येईल। एका नगरसेवकाने आरोप केले की त्यांनी सांगितले जीबीमध्ये की कोणताही विषय साहेबाचे विषय आहे म्हणून पास केले असं काय नाही, ते बोलले ते त्यांचं विधान चुकीचं होतं, कारण साहेबांचा विषय त्यांनी कशामुळे उपस्थित केला मलाही तो प्रश्न पडला आहे। कारण ती समस्या जो बीओटी तत्वावर देण्याचा ठराव आहे तो महापालिकेचा आहे। पहिलेही दिलेले विषय होते महापालिकेच्या तत्वावर दिलेले याचे बीओटी तत्वावर, तर तशी परिस्थिती तिथे काही जे अनेक वर्षापासून भाडे तत्वावर दिलेले आहे ते दुकानदार होते, तर तेवढी आर्थिक परिस्थिती महापालिकेची नसल्यामुळे तो विषय बीओटीवर दिला होता आणि ह्याच्या बाबतीत तसा विचार करून आम्ही ते कारण महापालिकेच्या हिताचा प्रायोरिटीनं विचार केला जाईल असं त्यांना मी आश्वासन दिलं आणि निश्चितच आमचे नेते पण या बाबतीत विचार करूनच काय आहे ते धोरणात्मक निर्णय सांगतील। तसा ह्याच्यामध्ये आरोपामध्ये काही तथ्य नव्हतं। दुसरी गोष्ट, जनता मार्केटला फुले मार्केटला कामं स्थगित दिली, नेमकं काय कारणाने स्थगित दिली? तुम्हालाही माहिती आहे हे स्थगिती सरकारच आहे। मागच्या 10 वर्षात महापालिकेला कुठलेच काही कामं दिलेले नव्हते, म्हणजे इवन नांदेड हे महाराष्ट्रात आहे की नाही असा प्रश्न उपस्थित करण्यासारखी समस्या आहे। हा प्रश्न उपस्थित करावा लागेल। 10 वर्षात इथल्या महापालिकेला कुठलाच फंड नव्हता आणि आता ज्यांच्याकडे ज्या उपमुख्यमंत्र्यांकडे हे खातं नाही ते तिथून प्रस्ताव स्थगितीचा पाठवत आहेत, हे कितपत योग्य आहे? त्यांनी जे दिलं आहे ते चुकीचं आहे आणि ह्या कामामध्ये विकासाच्या कामामध्ये हे अडथळा निर्माण करण्याचं कामसुद्धा हे स्थगिती सरकारच्या माध्यमातून होत आहे। महापालिकेच्या वतीनं आम्ही त्यांचा जाहीर निषेधाचा पण ठराव घेतला आणि जे काही कामं आहेत
ते कामं लवकरात लवकर सुरू करण्यात येतील, कारण त्याचे वर्क ऑर्डर दिलेले आहेत, ते काम पूर्णत्वास जात आहे. आणि कोणत्या हेतूने तो प्रश्न त्यांनी स्थगिती दिली, मलाही तो प्रश्न पडला, कमिशनर साहेबांना, प्रशासनालाही तोच प्रश्न पडला आहे. ह्याच्यामध्ये तथ्य काही नाही, कामं चालू राहतील आणि जो काही चौकशी होईल ते चौकशी अंती जो काय आहे ते निष्पन्न होईल. मला वाटत नाही त्यात काय असं वेगळं आहे आणि हे जी स्थगिती दिली ती अतिशय चुकीची आहे. आम्ही त्याला जाहीर निषेध करतो. आज नेहमीप्रमाणे संवाद होती आमची. विषय क्रमांक 8वर BOTचा असं प्रशासकीय ठराव आला होता. त्या ठरावामध्ये विषय येण्याच्या अगोदरच महापौर आणि सभागृहानं त्यांचे पक्षाचे सभागृह आपसामध्ये वाद करून साहेबाचा विषय म्हणून ते पूर्ण विषय पास करून टाकले. आणि जे मला म्हणायचं होतं मी आपल्या मीडियाच्या माध्यमातून बोलू इच्छितो. माझं असं स्पष्ट ठरवू प्रशासनाचं की यांचा अदृश्य हात या BOTच्या पाठीमागे आहे आणि त्या अदृश्य हाताच्या दबावाखाली यांनी प्रशासनानं आज नवीन मुंडा येथील प्रस्ताव आणला BOT संदर्भात. जेव्हा महाराष्ट्र शासनानं बाकी BOT तत्वावरचं वर पत्र देऊन पत्राला 66 नंबर त्याला स्टे दिला असताना प्रशासनानं चौथा ठराव आणणं हे कितपत योग्य आहे हा मला सभागृहात बोलायचं होतं. त्या अनुषंगाने मी अगोदर मला माहीत होतं की वाद करून सभागृह पास करणार आहे, म्हणून अगोदरच मी माझी तक्रार BOT संदर्भात दिलेली आहे सभा चालू होण्याच्या अगोदर. दुसरा विषय असं आहे की BOT संदर्भात मला असं बोलायचं की जेव्हा एका बाजूनं शासनानं स्टे दिले असताना मग प्रशासन कोणत्या अदृश्य हाताखाली काम करत आहे हे मला सभागृहात बोलायचं होतं. आणि त्याच्या एका सन्मानित सदस्याने बोललंसुद्धा की साहेबामुळे सभागृहात तो विषय आला आहे. दुसरा विषय माझी मागणी अशी होती की हा BOTला न देता हे BOT तत्वावर न देता सदरील आम्ही अंदाजे 11 कोटी रुपयामध्ये ह्या जागा घेतलेली आहे 2015-16ला. माझी अशी स्पष्ट मागणी होती की आम्ही एका बाजूला 150 कोटी रुपये आम्ही लोन घेतो आणि लोनापोटी आम्ही आज महिन्याला वर्षाला पैसे व्याज भरतो, दुसऱ्या बाजूनं गुंठेवारीमध्ये पैसे कोण आम्ही प्रकारे करतो. तर माझं प्रशासनाला सूचना होती महापौराला आणि प्रशासनाला की ही जागा आपण विकावी आणि विकून आपले लोन आणि कर्मचाऱ्याचे पेमेंट हे केले पाहिजे, जेणेकरून वर्षानुवर्ष आपलं व्याज वाढते ते होऊ नये याची दक्षता प्रशासन घेतली पाहिजे. दुसरा विषय, एका बाजूनं आज दैनिक पर्जन्यमध्ये एक जाहीर प्रकट आला आहे, त्यामध्ये आयुक्तांनी लिहिलं आहे की अब्दुलाबाद येथील सर्व क्रमांक 55, 56 असे अनेक सर्व नंबर आहे अब्दुलाबादचे, जे की अंदाजे 50 ते 60 एकर जागा महापालिकेच्या मालकीची जागा कोणीतरी अज्ञात व्यक्ती रजिस्ट्री करत आहे. तेव्हा आता ते खुलासा करायची का वेळ आली, त्याने अगोदरच त्याचं रजिस्ट्री का थांबवली नाही. एका बाजूनं तुम्ही महापालिकी मालकीची जागा पैशाने घेतात आणि ते BOT तत्वावर लोकांना विकतात आणि तुमची स्वतःची जागा लोक विकायला तुम्ही काय करायला आहे. यापेक्षा ही जागा आपण स्वतः विकून महापालिकेचं भलं करायचं, विकास कामाला विकास गती भेटेल, पगार म्हणजे हे ना कर्मचाऱ्यांना पगार भेटेल आणि लोनचे पैसे कमी होईल, ही आमची मागणी होती. समोरची भूमिका काय आता? आमची समोरची भूमिका पुन्हा तेच आहे. आम्हाला आमची सत्ता आहे, शिंदे शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीचे. आमचे नांदेडचे लोकप्रिय खासदार प्रताप चिखलीकर साहेब आहे. आमच्या पक्षाला, आमच्या खासदार साहेबाला किंवा आम्हाला विकासाला विरोध नाही, पण विकास व्हावा त्यामध्ये सत्यता आली पाहिजे. एका बाजूनं जेवढी चौरस मीटर जागा आम्ही गुत्तेदाराला देतो BOT तत्वावर त्याच्यापेक्षा जास्त आपण त्याला बांधायला परवानगी देतो, म्हणजे ही तपास पुन्हा येणार आहे. आणि हे ज्या ठराव पास झालं या BOTच्या विरोधात पुन्हा आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांकडे मागणार आहोत. एक ठराव त्यांनी मैंने आज के आम इजलास में अपने इलाका नयाबादी मखदूम नगर प्रभाग नंबर 8 में पिछले कई अरसे से ड्रेनेज का मसला पेश आ रहा है. ड्रेनेज के चैम्बर भरकर जा रहे हैं और बहुत पुरानी लाइन है, तो वो लाइन की वजह से बैक वाटर लोगों के घर में वापस आ रहा है उस लाइन का, तो लोगों को काफ़ी मुश्किलात पेश आ रही है. और ड्रेनेज सेक्शन के स्टाफ की जानिब से काम और मसला हल करने में कोताही हो रही है. इस ताल्लुक़ से मैंने महापौर की और कमिश्नर साहब की तवज्जो दिलाई. उसी तरह मैंने ये कहा कि शहर में पिछले दिनों महानगर पालिका के वर्धापन दिन के मौके पर ऐलान किया गया था कि मुख्तलिफ़ सकाफ़ती प्रोग्राम, सांस्कृतिक प्रोग्राम लिए जाएंगे, जिसमें कुछ प्रोग्राम हो चुके, उर्दू मुशायरा बाकी रह चुका था. पिछले दिनों भी उसका आश्वासन दिया गया था, मगर मैंने आज इस मामले में तारीख़ का ऐलान करने का कहा. तो ये मुशायरा आइंदा 24 सितंबर को नांदेड़ में होगा. और नांदेड़ शहर के नयाबादी इलाका और मखदूम नगर इलाके में जो म्यूनसिपल कॉरपोरेशन की मलकियत वाला इलाका है,
मैंने कहा कि BSUP योजना में वहाँ पर घरकुल तामीर हुए थे, मगर पिछले दिनों जब पंतप्रधान योजना लागू हो चुकी तो प्रधानमंत्री आवास योजना में यहाँ के लोगों की फाइलें ली नहीं जा रही थी। तो मैंने गुज़िश्ता कल ही कमिश्नर साहब से इस ताल्लुक़ से कहा था, तो उन्होंने कहा कि सरकारी ज़मीन पर भी प्रधानमंत्री आवास योजना मंजूर हो सकती है। इसके लिए शख्सी मंजूर होगी और कुछ जगह फ्लैट सिस्टम की बिल्डिंगें तामीर की जा सकती है। इस तरह की गुंजाइश उस योजना में मौजूद है। तो मैंने आज भी आम इजलास में यही कहा कि जिन लोगों के मकानात नयाबादी, मखदूम नगर और चाहे दीगर इलाक़ों में हो, सरकारी ज़मीन जो महानगर पालिका की है उस पर महरूम रह चुके हैं, ऐसे अफराद को प्रधानमंत्री आवास योजना का फ़ायदा देकर उनकी भी फाइलें ली जाए, उनका सर्वे करके नया DPR रवाना करके फौरी मंजूरी दी जाए।